हा घड्याचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हण आज लईच बिघडलाय घडी. दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. आणि हा पवार साहेब अरे थांब रे बाबा दादा पादा त्याच्यामध्ये अग बघ ना आता मी विचारतो काय त्या रात्री तमाशा ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं नाही का काय तिचं ना गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि कुणाला अख्खा खंबा मारला तरी किक बसत काय त्याला काय करायचं? हो का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली की नाही. आपण बाटली तोंडाला लावली असं की मोकळीच करून खाली काढतो. नको दाबूच हळूच कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय माग बायको बसली काय ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे हरकत नाही. काय काय हात देताना मुख्य पण घ्यायची किस घ्यायची. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले नाही एवढे केस चालले काय चाललंय काय आज. तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार. ती वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा असं आहे सगळं. हा बस तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली पण ह्याचं उलट आहे. मानलं कुणाला काही वाट